नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 16 मे 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला एक आठवण करून द्यायची आहे आणि ती म्हणजे तुम्ही शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलंय का? जर ते केलं नसेल तर आत्ताच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ॲपची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन ते ॲप डाउनलोड करा. ह्याचं कारण असं आहे की पुढील आठवड्यापासून शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आपण ह्या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही अजूनही ते ॲप केलं नसेल तर आत्ताच ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि पुढच्या आठवड्यापासून शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस मोबाईल ॲपमधून वापरायला सुरुवात करू शकता. तर हे झालं ॲपविषयी. त्यानंतर उद्याच्या लाईव्ह मार्केट सेशन विषयी थोडक्यात माहिती बघूया. तर आपण आता पुन्हा एकदा लाईव्ह मार्केट सेशन चालू केलेली आहेत आणि उद्या म्हणजे शुक्रवार दिनांक 16 मे 2025 रोजी सर्व सदस्यांसाठी स्पेशल लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे आणि याची जी लिंक आहे ती सर्व ग्रुपवर आज रात्रीच शेअर करण्यात येणार आहे आणि तुम्ही उद्या हे सेशन अजिबात मिस करू नका. याचं कारण आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. या सेशनची वेळ सकाळी 9 वाजल्यापासून 10:30 पर्यंत असणार आहे. चला तर मग सुरू करूया. आता आपल्या मूळ विषयाकडे येऊया आणि आपल्या विश्लेषणाला सुरू करूया. आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन करतोय. आता इथे तुम्हाला जे दिसतंय ते आज मार्केट चालू असताना मी ज्या रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन दिलेले होते ह्याच्या आधी सकाळी आपल्याला कसं ओपन झालं ते बघूया. सकाळी थोडंसं गॅप अप ओपन झालं, अगदी किंचित गॅप अप ओपन झालं, त्यानंतर थोडंसं वर गेलं आणि सेलिंग आलं आणि इथे आपल्याला काल जे पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना दिलेली जी टार्गेट होतं ते दुसरं टार्गेट इथे अचीव झालं आणि दुसऱ्या टार्गेट नंतर आपल्याला काय होतं, दुसऱ्या टार्गेट नंतर जर रिव्हर्सल आलं तर आपल्याला मार्केटमध्ये रिव्हर्सल बघायला मिळतं. ह्यापूर्वी काय होतं, ह्यापूर्वी मार्केटमध्ये सेलिंग स्टार्ट झाले होतं आणि दुसरं टार्गेट आल्यानंतर आपल्याला जेव्हा रिव्हर्सल झालं त्यावेळेला आपल्याला तिथे काय होतं, तिथून मग बाउन्स येऊ शकत होता आणि तुम्ही बघू शकता की मी मग प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना आणि पेड कोर्सच्या सदस्यांना हे रिव्हर्सल झोन टार्गेट झोन मी दिले होते. आता हे इथे रिव्हर्सल झोन कधी दिले होते तर इथपर्यंत खाली आलं, त्यानंतर इथपर्यंत एक बाउन्स झाला आणि पुन्हा जेव्हा खाली आलं त्यावेळेला मी हे झोन्स हे करून ठेवले होते, बनवले होते आणि ह्या झोनचं कॅल्क्युलेशन करून साधारणपणे 11-11:30च्या दरम्यान हे झोन बनवले होते आणि थोडा वेळ वाट बघितली कारण इथे मार्केट साईडवेज झालेलं होतं आणि साधारण 12च्या दरम्यान मी हे झोन शेअर केले होते आणि त्याच्यामध्ये असं होतं की किंमत वरनं खाली आली आहे, या झोनमध्ये येऊन रिव्हर्स होईल बरोबर, किंवा झोनच्या थोडीशी खाली जाऊन रिव्हर्स होईल, पण ह्या लेवलला टच होणार नाही कारण ही लेवल मी काय सांगितली होती, स्टॉप लॉसची लेवल सांगितली होती. म्हणजे ह्या लेवलला जर टच झालं असतं तर मग हे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन कॅन्सल झाले असते बरोबर. मी तुम्हाला मागचे 2 महिने म्हणजे 14 फेब्रुवारी पासून 14 एप्रिल पर्यंत आपल्याला हे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन रोजच्या रोज जेव्हा जेव्हा तयार होत होते तेव्हा सर्व सदस्यांना देत होतो आणि आता मागचा 1 महिना म्हणजे 14 एप्रिल पासून काल 14 मे पर्यंत आपल्याला 1 महिना झालाय आपण हे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांना उपलब्ध करून देत आहोत आणि अतिशय उत्तम असा रिझल्ट आपल्याला बघायला मिळाला आहे. मागच्या 3 महिन्यामध्ये 90 ते 95% म्हणजे 3 महिन्यामध्ये अगदी आकड्यात सांगायचं तर फक्त दोनदाच असं झालं की रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनला टार्गेट आली नाहीत. ओके, अन्यथा प्रत्येक वेळेला टार्गेट आलं. आज तुम्ही बघू शकता की 650च्या आसपास रिव्हर्सल झोनची वरची लेवल होती. इथून ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्याला टार्गेट कोणतं आलं तर 25,107चं टार्गेट दिलेलं होतं आणि बरोबर त्या चौथ्या टार्गेटला आल्यानंतर रिव्हर्सल झालं. मी तुम्हाला इथे दाखवतो की मी प्रीमियम ग्रुपमध्ये किती वाजता हे सर्व दिलं होतं.
ओके. तर हा मी प्रीमियम ग्रुप टेलिग्रामवरचा ओपन केलाय. तुम्ही इथे बघू शकता शेअर मार्केट मराठी प्रीमियम. ओके. तर ह्याच्यामध्ये आपण इथे बघू शकतो हे टुडे दिसतंय बघा. इथे टुडे लिहिलेलं. मार्केट अपडेट दिलंय 12 वाजून 5 मिनिटांनी. 12 वाजून 5 मिनिटांनी मी इथे निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स तिन्ही मधल्या लेवल दिल्या होत्या. मी तुम्हाला निफ्टी मधलं झूम करून दाखवतो आणि 12 वाजून 5 मिनिटांनी 12 वाजून 7 मिनिटांपर्यंत देत होतो. ते टाईप करायला थोडा वेळ लागतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता की 1 वाजून 11 मिनिटांनी काय झालं, तिन्ही मध्ये आपलं पहिलं टार्गेट आलं होतं. त्यानंतर 1 वाजून 20 मिनिटांनी दोन दोन टार्गेट आली तिन्ही इंडेक्स मध्ये. आणि आपल्याला 1 वाजून 49 मिनिटांनी तिन्ही टार्गेट आली आणि शेवटी 2 वाजून 35 मिनिटांनी चारही टार्गेट आलेली आहेत. तुम्हाला हे ज्या लेवल दिल्या होत्या किती वाजता दिल्या होत्या इथे दिसेल. थोडंसं झूम करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसेल. ह्या लेवल तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर 11 वाजून 35 मिनिटांच्या आसपासच मी काढून ठेवल्या होत्या. इथे बघू शकता दोनच कॅन्डल दिसत आहेत बरोबर. आणि मी थोडा ब्रेकआउटची वाट बघत होतो. एकदा ब्रेकआउट आला, कधी कधी काय होतं थोडंसं खाली जाऊन सुद्धा ब्रेकआउट येऊ शकतो. म्हणून मी थोडीशी वाट बघत होतो. लेवल कधीच काढून ठेवलेल्या होत्या आणि ज्या वेळेला ब्रेकआउट आला त्यावेळेला मी ह्या लेवल शेअर केल्या बरोबर. आणि ह्या लेवलच तुम्ही बघू शकताय ज्या तुम्हाला तिथे दिसल्या होत्या. ओके. तर ह्या पद्धतीनं आपण बघितलं की कशा पद्धतीनं प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समध्ये दिलेल्या लेवल परफेक्टली आपल्याला काम करतायत. 107 रुपये 50 पैशाचं फायनल टार्गेट होतं. तुम्ही बघू शकता 116 रुपये 25 पैसे पर्यंत आपल्याला हाय गेला होता. त्याच्या अलीकडचा हाय बघितला तर 106 रुपये 5 पैसे. आणि बरोबर त्या लेवल पासूनच आपल्याला रिव्हर्सल आलं. आणि हे सुद्धा मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलं होतं की आता रिव्हर्सल येणार आहे. ठीक आहे. तर हे झालं आज काय झालं. आता तुम्हाला इंटरेस्ट असणार की उद्या काय होऊ शकतं. तर आज आता मार्केटमध्ये रिव्हर्सल आलेलंच आहे. निफ्टीमध्ये आपल्याला रिव्हर्सल आलेलं बघायला मिळतंय. आता हे जे थोडंसं रिव्हर्सल आलंय म्हणजे तेजी झाली आहे आणि त्या तेजीमध्ये सुद्धा थोडंसं प्रॉफिट बुकिंग येतंय असं दिसायला लागलंय. आता हे कुठपर्यंत खाली येऊ शकतं तर ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर साधारणपणे मी तुम्हाला दोन लेवल सांगून ठेवतो. 25,000 ची लेवल आहे. आता ही इथे 24,999 आहे. आपण 25,000 ची राऊंड फिगर पकडू. 25,000 ची लेवल आहे आणि आपल्याला 24,850 ची लेवल आहे. ही 829 ची आहे. 850 ची लेवल आहे. ह्या ज्या दोन लेवल आहेत ना, ह्या आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत. कदाचित काय होईल 25,000 च्या इथनं येऊनच रिव्हर्सल होईल. कदाचित थोडंसं खाली येऊन होईल. ओके. कदाचित आणखीन थोडं खाली येऊन होईल किंवा ह्या 850 ला टच करून मग रिव्हर्सल होईल किंवा 850 च्या थोडंसं खाली जाऊन रिव्हर्सल होईल. ह्या एरियामध्ये 24,850 ते 25,000 ह्या एरियामध्ये रिव्हर्सल होऊ शकतं आणि रिव्हर्सल झाल्यानंतर किंमत वर जाऊ शकते आणि 25,100चं हे जे टार्गेट आहे हे 25,107 च्या आसपास ह्याच्यात वर थोडंसं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. तर इथून किंमत आता वर जाऊ शकते असं आपल्याला दिसतंय. तर माझ्यामध्ये तुम्हाला आता लक्षात आलं असेल की उद्या काय होईल. ओपनिंग नंतर थोडंसं किंवा गॅप डाऊन ओपन होईल किंवा थोडंसं खाली येऊ शकतं आणि 25,000 च्या आसपास किंवा अगदी खूप खाली आलं तर 24,850 च्या आसपास आपल्याला रिव्हर्सल होऊ शकतं. तुम्ही ह्या लेवल लक्षात ठेवा आणि उद्या खरोखरच इथे रिव्हर्सल होतंय का हे बघून तुम्ही मला सांगू शकता. आणि त्यानंतर पुन्हा वर जाताना 25,107 आणि त्याच्या थोडंसं वर आपल्याला टार्गेट असेल. एक्झॅक्ट टार्गेट जी आहेत ही मार्केट ओपन होण्यापूर्वी किंवा आज रात्रीच प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांना रिव्हर्सल झोन तरी दिले जातील. टार्गेट कदाचित उद्या मार्केट चालू असताना दिली जातील. तर हे झालं निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या कशा प्रकारे होऊ शकते. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा रिव्हर्सल झोन दिला होता. इथे स्टॉप लॉस लेवल दिली होती आणि इथे सुद्धा 54,730 पासून 55,500 म्हणजे आपण 730 मधले 30 जर सोडून दिले तर हे 300 पॉइंट आणि हे 500 पॉइंट जवळजवळ 800 पॉइंटची आपल्याला रॅली संपूर्ण कव्हर करता आली. आपण बऱ्यापैकी बॉटमला पिक केलं होतं आणि बऱ्यापैकी टॉपला आपल्याला म्हणजे बॉटमला खरेदी आणि टॉपला विक्री आपल्याला इथे करता आली. आणि ही लेवल सर्व लेवल्स आपण आधीच दिलेल्या होत्या. फक्त बँक निफ्टीमध्ये काय झालं शेवटची लेवल होती
ती 10-15 पॉईंटसाठी राहिली. म्हणजे 55,503 ची लेवल होती आणि तुम्ही जर हाय बघितलात तर तुमच्या लक्षात येईल 55,490 च्या आसपास आहे. म्हणजे 14 पॉईंट आपण पकडूया. 14 पॉईंटसाठी टार्गेट चौथं आलं नाही. पण आपल्याला काय असतं, पहिलं टार्गेट येण्यावरच भरपूर जास्त हे असतं. पहिलं टार्गेट येण्याची शक्यता 90 ते 95% असते. पहिलं टार्गेट आलं, दुसरं टार्गेट आलं, तिसरं आलं आणि चौथं फक्त 12-13 पॉईंटसाठी राहिलं, एवढं चालूच शकतं. आता उद्या काय होऊ शकतं? उद्या आपल्याला इथून खाली येत असताना साधारणपणे कुठपर्यंत खाली येऊ शकतं? तर 55,000 मी जसं तिथे लेवल सांगितल्यात, 55,275 पासून साधारणपणे आपण असं समजूया, राऊंड फिगर सांगतोय तुम्हाला, 55,000 इथपर्यंत आपल्याला किंमत खाली येऊ शकते आणि इथून बाउन्स होऊन पुन्हा वर जाऊ शकते. पुन्हा वर जायला लागल्यानंतर पुन्हा 55,500 चं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. तर उद्या थोडंसं सेलिंग येऊ शकतं ओपनिंगला, खाली येऊन मग वर जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं. तर कुठपर्यंत येईल? थोडंसं आणखीन खाली आलं तर 55,275 च्या आसपासच येईल आणि इथूनच वर जाईल, किंवा थोडं जास्तीत जास्त खाली आलं तर 55,000 पर्यंत येईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला आता ह्या दोन्ही लेवल लक्षात आल्यात. आता आणखीन एक राऊंडची तेजी आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेला आपण आता सेन्सेक्स बघणार आहे, त्यामध्ये तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, जी पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांनाही चांगलीच लक्षात येईल. आता आपण इथे बघू शकतो की सेन्सेक्स मध्ये काय झालं. सेन्सेक्स मध्ये पण आपण ह्या लेवल दिलेल्या होत्या. ओके. आणि 81,233 ची लेवल होती आणि वर बघितलं तर 82,600 पर्यंत आपल्याला ही किंमत गेलेली बघायला मिळते. आपण हाय किती झालाय बघूया. 82,700 पर्यंत, 600 नाही 700 पर्यंत गेली होती. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सेन्सेक्स मध्ये 1,500 पॉइंटची रॅली आपण अगदी एक्झॅक्टली पकडलेली होती. बरोबर. आता सेन्सेक्स मध्ये चौथे जे टार्गेट होतं त्याच्याही थोडंसं वर गेलं. याचं कारण मी तुम्हाला सांगतो आणि मग मी मगाशी जे वाक्य म्हटलं त्याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. सेन्सेक्स मध्ये आपण वरच्या बाजूला 82,720 चं टार्गेट मोठ्या टाइम फ्रेम मध्ये दिलं होतं आणि हे पेड कोर्सच्या सदस्यांना आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना मंगळवारी जे सेशन झालं होतं त्याच्यामध्ये दिलं होतं. मंगळवारी जर तुम्ही बघितलं तर सोमवारी आपल्याला काय झालं होतं, सोमवारी मार्केटमध्ये आपल्याला तेजी झाली होती आणि मंगळवारी जेव्हा मार्केट खाली येत होतं त्यावेळेला वरच्या बाजूला टार्गेट दिलं होतं. इथे बघा वरच्या बाजूला टार्गेट झोन दिसतोय 720 आहे, अर्थात हे मोठ्या टाइम फ्रेम मधलं टार्गेट आहे. वरचं टार्गेट आणखीन वर आहे, पण तिथपर्यंत म्हणजे मोठ्या टाइम फ्रेम वरचं सुद्धा पहिलं टार्गेट आपल्याला आज अचीव झालंय. ओके. आता उद्या काय होऊ शकतं, उद्या थोडंसं आणखीन सेलिंग फार फार तर येऊ शकतं आणि पुन्हा वर जाऊ शकतं. असं आपल्याला आता निफ्टी आणि बँक निफ्टीच्या एक्सपिरियन्स वरून इथे सुद्धा लक्षात आलं. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं, निफ्टी आणि बँक निफ्टी सोबतच सेन्सेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. अगदी डायरेक्शन सकट मी सांगितलंय, कुठे रिव्हर्सल होऊ शकतं उद्या तुम्ही चेक करू शकता. तर हे झालं विश्लेषण. आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि काही महत्त्वाच्या सूचना बघायच्या आहेत. जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी केल्या पाहिजेत. एक म्हणजे शेअर मार्केट मराठीचे जे ग्रुप आहेत, जे व्हॉट्सअपवर आहेत, टेलिग्रामवर आहेत आणि फेसबुकवर आहेत, व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक पैकी ग्रुप तुम्ही जॉईन केला पाहिजे. त्याचबरोबर आपलं जे ॲप आहे ते सुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल केलं पाहिजे. आपलं अँड्रॉइड ॲप आहे, iOSचं ॲप नाही आहे. तर त्यामुळे ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहेत त्यांनी हे ॲप नक्की इन्स्टॉल करा. ह्या ग्रुपच्या आणि ॲपच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण 3 लेवलमध्ये दिलं जातं. पहिली लेवल आहे फ्री कोर्स, दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स. ओके. तर फ्री कोर्समध्ये आत्ताचा व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचाच पार्ट आहे. एक दिवस आड तुम्हाला लाईव्ह मार्केट सेशन असतं, हा फ्री कोर्सचाच पार्ट आहे आणि 3 कोर्सेस आपण फ्री कोर्स म्हणून दिलेले आहेत. एखाद्या पेड कोर्सला लाजवेल असा कंटेंट त्या 3 कोर्समध्ये दिलेला आहे. पहिला कोर्स कुणासाठी आहे, अगदी जे नवीन असतील, ज्यांना शेअर मार्केटमध्ये नव्यानं सुरुवात करायची आहे, तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स असं त्याचं नाव आहे. दुसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स, ज्यामध्ये आपण सर्व प्रकारचे इंडिकेटर कसे वापरायचे असतात, त्याच्यामध्ये काय सेटिंग करायचं असतं ते सर्व आणि त्याचा अर्थ कसा ओळखायचा असतो हे
सर्व आपल्याला टेक्निकल अनालिसिस कोर्समध्ये सांगितलेलं आहे. तो कोर्स सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला उपलब्ध आहे. तिसरं आहे मला ट्रेडर व्हायचं आहे. ट्रेडर व्हायचं असेल तर काय काय आपल्याला जे काही बेसिक प्रश्न असतात, मला किती कॅपिटल लागेल, काय सायकॉलॉजी लागेल, कशा पद्धतीनं सुरू करू, सर्व गोष्टी त्या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत. तर असे 3 कोर्स प्लस दैनंदिन विश्लेषण, आजच्यासारखा व्हिडिओ आणि त्याचबरोबर एक दिवस आड लाईव्ह सेशन, अशा सर्व गोष्टी आपल्याला फ्री कोर्समध्ये मिळतात. फ्री कोर्सची जर अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज, हे 2च शब्द टाईप करा, इंग्लिशमध्येच टाईप करा आणि हे 2 शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही ह्या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला फ्री कोर्सची माहिती पाठवली जाईल. जर समजा तुम्हाला फ्री कोर्स मधला कंटेंट आवडला आणि तुम्हाला ह्या दुसऱ्या लेवलला यायचं असेल, ज्याचं नाव आहे प्रीमियम ग्रुप, तर तुम्ही काय करू शकता, प्रीमियम ग्रुप असे 2च शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला प्रीमियम ग्रुपची संपूर्ण माहिती सांगितली जाईल. त्याचबरोबर तुम्हाला पेड कोर्सची, हे दोन्ही लेवल तुम्हाला समजा आवडल्या आणि तुम्हाला असं वाटलं की आपल्याला पेड कोर्सला प्रवेश घ्यायचा आहे, तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज करा आणि या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला पेड कोर्स संदर्भात सर्व माहिती पाठवली जाईल. त्याचबरोबर आपला एक मेगा कोर्स आहे जो आपल्याला ह्या वीकेंडला लॉन्च होणार आहे, ज्याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स, आज ज्या तुम्ही लेवल्स बघितल्यात आणि रिव्हर्सल झोन कुठे आहे, टार्गेट झोन काय आहे, परफेक्ट पिन पॉईंटनं तिथेच रिव्हर्स झालं, पिन पॉईंटनं आपल्याला टार्गेट आलेलं बघायला मिळालं, ह्या लेवल्स आपण ह्या कोर्समध्ये शिकवणार आहोत की कशा काढायच्या असतात. बरोबर, हा कोर्स अतिशय मोठा कोर्स आहे, मेगा कोर्स आहे आणि ह्यात कोणीही सदस्य, म्हणजे त्याला ॲस्ट्रॉलॉजीचं, ॲस्ट्रॉनॉमीचं, टेक्निकल अनालिसिसचं, मॅथमॅटिक्सचं कसलाही गंध नसला तरी चालेल, अशा व्यक्तीला सुद्धा हा कोर्स करता येऊ शकतो. आणि ज्या पद्धतीनं मी ह्या लेवल काढल्यात, अशा लेवल तुम्ही सुद्धा काढू शकता. जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर ह्या वीकेंडला तुम्हाला शनिवार किंवा रविवारी तुम्हाला ह्याच्या संदर्भातली माहिती आणि ह्या कोर्सची ॲडमिशन कशी काय घ्यायची आहे त्याची माहिती दिली जाणार आहे. तर हे झालं शेअर मार्केट मराठी च्या सर्व फॅसिलिटीज विषयी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबणार आहोत. मात्र हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे हे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तो कसा वाटला, काही सूचना असतील, प्रश्न असतील, शंका असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.